एकदा स्वागत आहे तुमचं MKH ब्लॉगमध्ये। आज आम्ही चिंचणे आयटीआयमधून वाणगाव आयटीआयमध्ये आम्ही प्रोजेक्ट बनवले होते ते दाखवण्यासाठी जाणार आहे। ते या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे। आता मी डायरेक्ट वाणगाव आयटीआयमध्ये पोहोचल्यानंतरच ब्लॉग चालू करतोय। बघा, चला आपण जाऊया। आम्ही वाणगाव आयटीआयमध्ये आमचे प्रोजेक्ट दाखवण्यासाठी आलेत। तुम्ही पुढे बघाच। जितू सर आपल्याला प्रोजेक्ट दाखवत आहेत, चला बघूया। माझं नाव आहे जितेंद्र पाटील आणि मी आपल्या चिंचणी BMS भानुदास मंडीराम सावे शिक्षण संस्था या आयटीआयमधून इकडे आपल्या विज्ञान प्रदर्शन दाखवण्यासाठी वाणगाव आयटीआयमध्ये या स्थळी माझ्या बॅचबरोबर माझ्या स्टुडंटबरोबर आलेला आहे। आणि आम्ही हे जे प्रोजेक्ट बनवलं आहे ह्याचं नाव आहे यूज्ड इंजिन ऑइल गॅस स्टोव। म्हणजे याचा अर्थ वेस्टेज ऑइल। याचा अर्थ की आपण जे बाईक किंवा एखाद्या मोटरसायकलमध्ये मोठ्या गाडीमधले इंजिन सर्व्हिसिंग केल्यानंतर जे ऑइल निघते, इंजिन ऑइल, वेस्ट इंजिन ऑइल, त्या वेस्ट इंजिन ऑइलच्या साहाय्याने आपण गॅस स्टोव घरच्या घरी कसा वापरू शकतो ह्याचं प्रेझेंटेशन आणि युजफुल प्रोजेक्ट आम्ही तयार केला आहे। ह्याचा सर्वसामान्यांसाठी खूप चांगला उपयोग होऊ शकतो। लाकडाची बचत होऊ शकते, नैसर्गिक जे काय सांगता त्याला वेस्टेज आहे ती वाचू शकते आणि यूज्ड ऑइल करून जे बेकार खराब ऑइल आहे त्याचा वापर करून आपण घरातली कुठलीही वस्तू शिजवू शकतो। ह्याचं डेमॉन्स्ट्रेशन आम्ही आपल्याला तुमच्यापुढे दिलेलं आहे, तरी पण एकदा एक्सप्लेन करतो की कशा प्रकारे हा प्रोजेक्ट काम करतो। ह्यामध्ये आम्ही एक ब्लोअर वापरलेला आहे जो 12 वोल्ट DCचा आहे आणि तो आता सध्या AC वर काम करतो। आपल्या घरातल्या 230 वोल्ट AC वर काम करतो। ह्याला आपण कन्वर्ट करू शकतात 12 वोल्टच्या DC सप्लायने सुद्धा। वरती आहे ऑइल कॅन, ज्यामध्ये आपण टाकलं आहे इंजिन ऑइल, जे वेस्ट इंजिन ऑइल निघते त्या वेस्ट इंजिन ऑइलचा उपयोग आपण ह्या कॅनमध्ये केलेला आहे। त्या कॅनला आपण एक टॅप लावलेला आहे, घरातला साधा नळ असतो तो, आणि त्या नळातून ड्रॉपने या पाईपद्वारे या चेंबरमध्ये, जे चेंबर आहे गॅस चेंबर त्याला आपण स्टोव म्हणतो, त्या स्टोवमध्ये थेंबाच्या रूपाने पडते। ह्याला पेटवण्याचं प्रमुख जे साधन आहे ते आहे आपल्या घरातलं वेस्ट कॉटन। म्हणजे युजफुल प्रोडक्ट, म्हणजे सर्व आपण वेस्टेजने चालू केलं आहे। या प्रकारचं कॉटन आपण यामध्ये टाकतो आहे या बर्नरमध्ये, आणि या बर्नरमध्ये कॉटन टाकल्यानंतर त्याच्यावर आपण थोडंसं 2-3 थेंब तेच इंजिन ऑइलने ड्रॉप टाकतो आहे। त्या ड्रॉपला आपण इग्नेशन देतो लायटरने किंवा माचिसने, आपण त्याला इग्नेशन देऊ। इग्नेशन दिल्यानंतर ती फ्लेम पेटते। फ्लेम पेटली, एकदा फ्लेम पेटल्यानंतर आपण ब्लोअरच्या साहाय्याने जो रेग्युलेटर आहे त्या रेग्युलेटरच्या साहाय्याने आपण त्याला एअर कमी जास्त करून ह्याचा फ्लो ॲडजस्ट करू शकतो। ज्याप्रमाणे आपल्या गॅसवरती भांडं ठेवलं आहे किंवा कुठला पदार्थ शिजवायला ठेवला आहे त्यावर डिपेंड आहे की आपल्याला त्याचा गॅस फ्लो किती पाहिजे। ओके, अशा प्रकारे आपण हे भांडं याच्यावर ठेवू आणि त्याचा गॅस फ्लो या रेग्युलेटरद्वारे मेंटेन करू। तुम्ही पाहू शकता ह्या चेंबरमध्ये कुठल्याही वस्तू टाकलेल्या नाहीत, फक्त जरासं कॉटन आणि इंजिन ऑइलच्या थेंब पडत आहे, आणि त्याने ही ज्वाला, ही फ्लेम आपली रेडी होत आहे। ह्या फ्लेमने तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे हे फ्लेम जोराने किंवा आपण जास्त किंवा कमी करू शकतो, आणि याचा वापर आपल्या सर्वसामान्य घरामध्ये करू शकतो। असा हा युजफुल प्रोडक्ट आपण केलेला आहे। ओके, थँक्यू व्हेरी मच। सबस्क्राईब करा माझ्या ब्लॉगला। चला तर आता आपला प्रोजेक्ट बघूया। चला, आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे सोलर ग्रीड। याच्याने काय केलं जाते, आपण सोलरच्या माध्यमाने घरात आपली विद्युत शक्ती स्टोअर केली जाते। ही विद्युत शक्ती स्टोअर केल्यानंतर आपल्याला जेवढी पाहिजे असते तेवढी इलेक्ट्रिसिटी आपण घरात यूज करतो, आणि जी शिल्लक राहते ती इलेक्ट्रिसिटी आपण MSEBद्वारे रोड लाईटसाठी दिली जाते। तर आपण काही ठिकाणी पाहतो की रोड लाईटला दिली जाते,
तर ती सकाळ झाल्यावर सुद्धा लाईट चालूच राहते. तर ती चालू राहण्यासाठी आम्ही प्रोजेक्ट केला आहे. जेव्हा सूर्य सकाळ होणार, सूर्यवरती हा सूर्य समजूया आपण, सूर्य सकाळ होणार तेव्हा मग ती लाईट ऑटोमॅटिक ऑफ होणार. अच्छा. आणि संध्याकाळ झाली का ऑटोमॅटिक लाईट ऑन होणार. याच्यासाठी कोणत्याही व्यक्तीची गरज राहणार नाही. आणि त्यासाठी हा LDR आहे, लाईट डिपेंडेंट रजिस्टर. आणि असं नाही सूर्य असेल ना, सूर्य तेव्हा ते थोडंसं अंधार आहे ना म्हणून. आणि दुसरं एक आहे, आपण घरा ठिकाणी पाहतो की आपण पाण्याची टाकी भरण्यासाठी आपण मोटार चालू करतो, पण ती मोटार चालू केल्यावर काही वेळा आपण बंद करायला विसरतो. त्याच्यामुळे पाणी खूप वेस्ट होते. तर ते पाणी वेस्ट होऊ नये त्यासाठी दुसरा प्रोजेक्ट आहे. आपण बटन कसं पुश करायचं, मग आपल्याला जेवढी पाण्याची पातळी असणार तेवढी ती पाणी आपल्याला दाखवत नाही तेवढं. आणि ऑटोमॅटिक भरलं तर ऑटोमॅटिक ऑफ होऊन जाणार ते. अरे हे चांगलं आहे. याच्यामुळे पाणी आपलं वेस्ट होणार नाही. पाण्याचा टँक म्हणजे लक्षात येते. हो. बटन मग नंतर पाणी भरल्यानंतर आपण किती वेळा पण पुश केलं तर ते पाणी भरणार नाही. ऑटोमॅटिक बंद होते. हो, ऑटोमॅटिक होते. असं उपकरण बाजारात आहे का? आहे, पण ते वेगवेगळ्या प्रकारे आहे. हे चांगलं आहे म्हणजे तुमचं पाणी वाचते. हो, पाणी वेस्ट. आणि आपण काही वेळा कसं बाहेर जातो. हां, या उपकरणाला काय म्हणायचं? ह्याला आपण हे बोलू शकतात, टँक ओव्हरफ्लो होण्यासाठी आपण वॉटर लेवल इंडिकेटर आणि ऑटोमॅटिक स्टॉप. लक्षात आलं? हो. आता हे काय सांगितलं ते तू सांग मला. पण सांगता लाईट याच्यावर ॲक्सिडेंट झाली तरी सिस्टम वाट दोघा कमी होती. त्यामुळे काय सर्किट कट होतं. त्याच्यावर करंट होतं ते बंद होते आणि त्यामुळे ती लाईट बंद. याच्यामध्ये शॉक लागणार जर वापरायचं म्हटलं करंट पण तेवढं लागेल ना. भागवतांच्या पाण्याची काही संबंध नाही मिळत, फक्त ते थर्माकोल आहे तो गोष्टी होतो. थँक्यू सर. अजून आपल्या ITIतले काही मुलांनी प्रोजेक्ट बनवले आहेत ते बघूया. चला आता आपण आपल्या मित्राकडे आलं, त्याचा प्रोजेक्ट पाहूया. चला. हा मी प्रोजेक्ट केलेला आहे, याचं नाव आहे क्लॅप स्विच. क्लॅप स्विच म्हणजे आपण टाळी मारले की चालू किंवा बंद होऊ शकतो. आपण याचं हे पाहू शकतो, सर्किट पाहू शकतो. हा ट्रान्सफॉर्मर लावलेला आहे, हा स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. 230चं रूपांतर हे 12 वोल्टमध्ये करतो व सर्किटला 12 वोल्ट हवं असते म्हणून. तर आता आपण याचा उपयोग इथेच नाही तर खूप ठिकाणी करू शकतो, जसं की दवाखाना असो, घरामध्ये तर खूप फायदेशीर आहे. अपंगी व्यक्ती असो, वयस्कर व्यक्ती असो, त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे. तर आपण याचे वर्क पाहू शकतो कसे होते कार्य. वर्किंग आहे. धन्यवाद. आता आपण या दोघांचा प्रोजेक्ट पाहूया. चला. आपण त्यात रूम हीटर बनवला आहे. रूम हीटर ह्याच्यामध्ये आम्ही लॅम्प आणि एक्झॉस्ट फॅन वापरला आहे. ह्याच्यामध्ये आपण हीटर आहे, आपण इझिली कुठेही यूज करू शकतो, कुठेही घेऊन जाऊ शकतो. जे मोठे मोठे हीटर आहेत आप कंपनीमध्ये, तर ह्याच्यानुसार आपल्याला हा कमीत खर्चामध्ये आपण प्रोजेक्ट बनवलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये जर आपण कॉईल लावली तर जास्तीत जास्त आपल्याला अजून हिट मिळेल. धन्यवाद. आता आपण आपल्या ITIचेच पाहिले, आता दुसरे बघूया. चला. आपण आता दुसऱ्या ठिकाणी आलेले आहेत. वायरलेस पॉवर ट्रान्सफर सिस्टीम बॅटरीद्वारे ह्या कॉईलला सप्लाय दिला जातो आणि ह्या कॉईलमध्ये इलेक्ट्रिक मोटिव्ह फोर्स होतो, EMF तयार होतो. आणि ही कॉईल आहे ना, जशी जवळ नेली त्या ते पॉवर ट्रान्सफर होते. वायरलेस म्हणजे बिना कनेक्शन. थँक्यू. आपण आता दुसऱ्या ठिकाणी आलेले आहेत. हे आपलं म्युच्युअल इंडक्शन म्हणजे वायरलेस डेटा ट्रान्सफर करायचं काम करते. आपलं पहिल्याचं नाव आहे लाईफाय म्हणजे लाईट फिडिलिटी, दुसरं आहे वायरलेस लाईट आणि तिसरं आहे वोल्ट डिटेक्टर. पहिल्याच्यामध्ये काय आहे, लाईटच्या थ्रू डेटा ट्रान्सफर करायचं काम करते. कोणते फिजिकल काम नाही मिळत, लाईटच्या थ्रू काम करते. आता आपण बघतो की शहरातून वगैरे गावातून जो काही कचरा निघतोय त्याचा विचार करून आम्ही हा प्रोजेक्ट बनवला आहे. याचं नाव आहे वेस्ट मटेरियल इलेक्ट्रिसिटी जनरेट बाय वेस्ट मटेरियल. जे काही वेस्ट मटेरियल आहे ते इथे जाळून जी हीट तयार होते ती हीट तयार झाल्यामुळे इथे इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. ती इलेक्ट्रिसिटी इथे स्टोअर करू शकतो आपण. ती स्टोअर करून आपण इकडे यूज करू शकतो
आता आम्ही इकडे इलेक्ट्रिसिटी स्टोअर केलेलं आहे, ते तुम्ही इकडे बघू शकता. आपण जेव्हा इथे जो काही कचरा वगैरे काय वेस्ट मटेरियल जे आहे ते चालू, तेव्हा हे 2 लॅम्प जेवढी हीट तयार होतील तेवढे 2 लॅम्प ग्लो करतील. थँक्यू. वेलकम. एक्सेवेटर हायड्रोलिक कंट्रोलर आहे आणि याचा उपयोग जमिनीत खोदकाम करण्यासाठी होतो. आणि हायड्रोलिक म्हणजे द्रव्य किंवा ऑइलच्या सहाय्याने यांचा उपयोग होतो. ते ऑइल क्रॉस करून यांच्यामध्ये जातो आणि त्यांची मुवमेंट होते. आता आपलं झालेलं आहे, आपण आता निघत आहेत. तुला घेऊ घे. चला आता आपलं झालेलं आहे, आपण आता निघालेलं आहे. चला मित्रा, बरोबर 1 नंबर झाला. सर्व बोला कसं झालं. पहिल्यांदा आलेले इकडे. त्या ब्लॉगमध्ये कोण कोण आले तुम्हाला दाखवतोय. तर मी आता घरी आलेला आहे. मी जास्त काही व्हिडिओ शूट केले नाही, कारण की मी स्टार्टिंगला ब्लॉग स्टार्ट केलाच नव्हता. मला मध्येच वाटलं की चला आपण ब्लॉग पण बनवूया. जेव्हा ब्लॉग स्टार्ट केले तेव्हा खूप सारे प्रोजेक्ट काही मुलांनी काढले होते, त्याच्यामुळे जास्त प्रोजेक्ट आपल्याला दिसणार नाही. जेवढे प्रोजेक्ट होते तेवढे मी या ब्लॉगमध्ये दाखवलेले आहेत. चला हा ब्लॉग कसा वाटला, व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.